आपण कालच्या लेक्चर्स मध्ये आपण काय पाहिलं होतं? टाइप ऑफ कॅटॅलिसिस पाहिलं होतं, राईट ना? टाइप ऑफ कॅटॅलिसिस त्याचे किती प्रकार आहेत? 3 टाइप आहेत मुलांनो. होमोजिनियस कॅटॅलिस्ट, हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट आणि ऑटो कॅटॅलिस्ट हे 3 प्रकार बघितले होते. सो व्हॉट इज बाय होमोजिनियस कॅटॅलिस्ट? कॅटॅलिसिस वेअर द फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट, product and catalyst is the same. That kind of catalyst is called as a homogeneous catalyst. आणि एकदम साधारण लँग्वेज मध्ये सांगायचं म्हणजे काय मुलांनो, ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंटची, प्रोडक्टची आणि कॅटॅलिस्टची फिजिकल स्टेट ही सेम असते, सगळे लिक्विड असतील, सगळे सॉलिड असतील, सगळे गॅसेस असतील, तर त्या टाइपच्या रिएक्शनला होमोजिनियस रिएक्शन्स म्हणतात. आणि त्या रिएक्शन आणि त्या कॅटॅलिस्टचं नाव काय आहे? होमोजिनियस कॅटॅलिसिस रिएक्शन म्हणतात. आणि ज्या रिएक्शन मध्ये फिजिकल स्टेट ही डिफरंट असते मुलांनो, त्या रिएक्शनला हेट्रोजिनियस म्हणतात. आणि ऑटो कॅटॅलिस्ट म्हणजे काय रे मुलांनो? ज्या रिएक्शन मध्ये एक्स्ट्रा कॅटॅलिस्ट टाकायची गरज नाही. काय म्हणतो मी? ज्या रिएक्शन मध्ये एक्स्ट्रा कॅटॅलिस्ट टाकायची गरज नाही, त्यामधला त्या रिएक्शन मधला जो प्रोडक्ट असेल तो कॅटॅलिस्टचं काम करेल, म्हणजे प्रोडक्टच कॅटॅलिस्टचं काम करेल, त्या रिएक्शनला काय म्हणतात? ऑटो कॅटॅलिस्ट रिएक्शन. त्याची डेफिनेशन लिहू का? थोडस हे कन्फ्युज होत असेल तर शॉर्ट मध्ये लिहितो. प्रोडक्ट ऍक्स, वन ऑफ प्रोडक्ट म्हणतो मी, वन ऑफ प्रोडक्ट 2-3 असतील तर त्यापैकी एक, वन ऑफ प्रोडक्ट ऍक्स एज अ कॅटॅलिस्ट. Clear? One of product acts as a catalyst. That is called as an introduction about the type of catalysis. Clear guys? त्यानंतर आपण काय पाहिलं होतं मुलांनो? त्यानंतर आपण पाहिलं होतं होमोजिनियस कॅटॅलिसिसचं एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल एनसीईआरटी मधलं एक्झाम्पल होतं सल्फर डायऑक्साइड रिएक्टेड विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ NO. NO ला म्हणतात नो म्हणजेच काय? नायट्रिक ऑक्साइड. फॉर्मेशन ऑफ सल्फर ट्रायऑक्साइड. सल्फर ट्रायऑक्साइड ह्यामध्ये खासियत काय मुलांनो? हे SO2 गॅस आहे, ऑक्सिजन पण गॅस असतो, क्लिअर? आणि NO पण गॅस आहे आणि सल्फर ट्रायऑक्साइड पण गॅस आहे. सगळे फिजिकल स्टेट सेम आहेत. त्याला म्हणतात इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस कॅटॅलिस्ट. क्लिअर आहे? हे क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? कमेंट टाका पोरांनो, कमेंट टाका. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. हा, आता काल मी याच्यावरती एक एक्स्ट्रा एक्झाम्पल देणार आहे मुलांनो. एनसीईआरटी मधले ना कॉपी पेस्ट एनसीईआरटी मधले एक्झाम्पल्स आले पाहिजे. ओके. हा, एनसीईआरटी मधले एक एक्झाम्पल घेणार आहे. सेम एक्झाम्पल आहे एनसीईआरटी मधलं. कोणतं आहे बाबा? हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ऍसिटेट. ओके. हे झालं गॅसेस बद्दल झालं. आता जाऊयात हायड्रोलिसिस ऑफ सेकंड एक्झाम्पल. बघा मुलांना, होमोजिनियसचं एनसीईआरटी मधलं एक्झाम्पल आहे म्हणून घेतो मी. सेकंड एक्झाम्पल आहे होमोजिनियसचं. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ऍसिटेट. यस, मिथाइल ऍसिटेट. ओके, मिथाइल ऍसिटेट. फाईन ना गाईज? हायड्रोलिसिस म्हणजेच काय? रिएक्शन विथ वॉटर. रिएक्शन विथ वॉटर कुणाची? मिथाइल ऍसिटेटची. स्ट्रक्चर कसं आहे बघा मुलांनो. ऍसिटेट म्हणजे CH3COO, मिथाइल आहे म्हणजे त्याच्या पुढे जे मिथाइल ग्रुप असेल त्याला म्हणतात मिथाइल ऍसिटेट. हा झाला मिथाइल, त्याला म्हणतात नेम मिथाइल ऍसिटेट. त्याला म्हणतात मिथाइल ऍसिटेट. क्लिअर गाइस? शॅल आय मूव्ह फॉर द रिएक्शन? त्याची फिजिकल रिएक्शन महत्वाची आहे मुलांनो. रिएक्शन आहे बघा मिथाइल ऍसिटेट. ह्याची रिएक्शन कोणासोबत करायची? पाण्यासोबत करायची. दॅट इज व्हॉट? CH3COO reacted with water, formation of what? Formation of. या रिएक्शनला म्हणतात, 10वी मध्ये शिकला होतात, डी इस्टरिफिकेशन रिएक्शन.
डी डी म्हणजे रिमूव्ह और निगेटिव्ह सेन्स मधला वर्ड आहे मुलांनो. इस्टरिफिकेशनच्या उलट, अपोजिट ऑफ इस्टरिफिकेशन. ओके ना. म्हणजे ही इस्टर आहे, ऍसिडचा हा इस्टर पार्ट आहे, याचं हायड्रोलिसिस झालं. हायड्रोलिसिस मध्ये हा इथून अशी रेष मारा मुलांना. याचं सिंपल फॉर्म बघा. या साईडला एच अटॅच होतो, HOH आहे ना, हा HOH वॉटरला असं लिहू शकतो. ह्या साईडला H अटॅच करा आणि ह्या साईडला OH अटॅच करा, तर आपलं प्रोडक्ट काय भेटेल? CS3 COOH प्लस, ठीक आहे, CS3 आणि OH, दॅट इज व्हॉट? CS3OH. रिएक्शन क्लियर आहे का? दॅट इज कॉल्ड एज अ de-esterification reaction, where the very important line I am writing here by using a red pen, that is a HCl. That is a HCl. HCl aqueous स्टेट मध्ये आहे मुलांनो. कोणत्या स्टेट मध्ये आहे? aqueous स्टेट मध्ये आहे. तर याची फिजिकल स्टेट लिहितो मुलांनो. रिएक्शन समजली का रे गाईज? रिएक्शन समजली का? 10वीची रिएक्शन आहे. 10वीची इस्टरिफिकेशनची रिएक्शन शिकला असाल तुम्ही. रिएक्शन समजून सांगतो अजून एकदा. पहिल्या सुरुवातीचे काही कन्सेप्ट अंडरस्टँड करा. आपण कॅटॅलिसिसचा पार्ट बघतोय. हा आहे लिक्विड स्टेट मध्ये. कोणती स्टेट आहे याची? लिक्विड स्टेट मध्ये आहे. ऍसिटिक ऍसिड हा पण लिक्विड स्टेट मध्ये आहे. मिथेनॉल पण हा लिक्विड स्टेट मध्ये आहे. ऍक्वेस HCl म्हणजे हा पण लिक्विड स्टेट मध्ये आहे. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ homogeneous catalyst. So it is an example of homogeneous catalyst where the all reactant, catalyst and product are present in the same physical state, are present in the same physical state. आणि इथं कोणती स्टेट आहे? लिक्विड स्टेट. इथं कोणती स्टेट आहे मुलांनो? लिक्विड स्टेट. आणि हे NCERT मध्ये दुसरं एक्झाम्पल आहे. NCERT मधलं दुसरं एक्झाम्पल आहे. आणि ज्या लोकांना ही रिएक्शन समजली नाही त्यांच्यासाठीच हे आहे. स्लाइड घेतोय त्यांच्यासाठीची स्लाइड मुलांनो. ज्या मुलांना ही रिएक्शन समजली नाही त्यांच्यासाठीची स्लाइड घेतोय मुलांनो. बघा इस्टर कसं बनतं रे मुलांनो? व्हॉट इज बाय इस्टरिफिकेशन रिएक्शन? व्हॉट इज बाय इस्टरिफिकेशन रिएक्शन? इस्टरिफिकेशन रिएक्शन ज्यांचं ऑर्गॅनिक कच्चा असेल त्यांच्यासाठी. व्हॉट इज बाय इस्टरिफिकेशन रिएक्शन? काय होतं रे मुलांनो? इस्टरिफिकेशन रिएक्शन मध्ये प्रोडक्ट तर इस्टर आहे. प्रोडक्ट तर काय आहे? इस्टर आहे. त्यासाठीच रिएक्टंट काय काय लागतात? रिएक्टंट लागतात ऍसिड प्लस अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ इस्टर. ऍसिड घ्या, आपला आवडता ऍसिड कोणता रे मुलांनो? सोपा ऍसिड घ्या, ऍसिटिक ऍसिड. आपला सोपा ऍसिड कोणता घेतला? CS3COOH, ऍसिटिक ऍसिड. प्लस अल्कोहोल कोणता घ्यायचा तुम्हाला? अल्कोहोल OH. कॅमेरा चालू आहे अर्चना. ओके. ह्यामधला ओके गाईज, ह्यामधला वॉटर निघून गेला मुलांनो. OH आणि H निघून गेला. राहिला काय रे मुलांनो? राहिला CS3CO. वॉटर निघून गेला, HOH निघून गेला. मी पेनचा कलर चेंज करतो. पेनचा कलर मी चेंज करतो. निघून गेला हा. राहिला का इथे? OCS3. क्लियर का गाईज? दॅट इज कॉल्ड प्लस वॉटर. आता ही झाली इस्टरिफिकेशनची रिएक्शन. आता डिस्टरिफिकेशन कशी असेल मुलांनो? एक्झॅक्टली याच्या उलट. बघा बरं का, एक्झॅक्टली उलट म्हणजे काय? CS3 हे प्रोडक्टला इथे घेतलं, CS3COO प्लस वॉटर प्लस CS3COOH प्लस CS3OH. अवघड आहे का रे मुलांनो? बघा बरं, इज दिस अवघड? सेमच आहे रे मुलांनो.
सो ह्या रिएक्शन मध्ये HCl इज HCl इज अ कॅटलिस्ट. सगळे तिन्ही पण फिजिकल स्टेट मध्ये आहेत. होप सो ही रिएक्शन कळली असेल. रिएक्शन अवघड आहे. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. रिएक्शन अवघड आहे का? ओके, चालू मूड नेक्स्ट रिएक्शन. एनसीआरटी चे होमोजिनियस कॅटलिस्ट मधलं तिसरे एक्झाम्पल बघतोय मुलांना आपण. वी आर डिस्कसिंग द थर्ड एक्झाम्पल. इथवर मुलांना थर्ड एक्झाम्पल बघतोय. थर्ड एक्झाम्पल इज C12H22O11. ह्याला काय म्हणतात? लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहून घेतलं तर चालते. आता तिसरी रिएक्शन आहे मुलांना. एनसीआरटी मध्ये होमोजिनियसचे 3 एक्झाम्पल आहेत. एक आहे सल्फर डायऑक्साइड टू सल्फर डायऑक्साइड. दुसरा आहे डिस्टरिफिकेशन रिएक्शन. आणि तिसरी आहे मुलांनो, तिसरी मुलांनो हे आहे, हा जो पदार्थ आहे ना, हा खूप गोड पदार्थ आहे मुलांनो. ह्याला केन शुगर म्हणतात. काय म्हणतात ह्याला? केन शुगर म्हणतात. केन शुगरला दुसरं नाव काय रे मुलांनो? हे सुक्रोज म्हणतात. काय म्हणतात त्याला? सुक्रोजचा फॉर्म्युला मुलांनो. सुक्रोज आहे, सुक्रोज. सुक्रोज मध्ये पाणी टाकल्यानंतर काय बनतं रे मुलांनो? ग्लुकोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज बनतं रे मुलांनो. रिएक्शन, फक्त रिएक्शन लक्षात ठेवा. जागा नाही आपल्याकडे, थोडस रिएक्शन लिहिण्यासाठी ऍडजस्ट करतोय मी इथे. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. याचे फॉर्म्युले दोघांचे पण सारखेच आहेत ना मुलांनो. ग्लुकोजचा फॉर्म्युला बोथ आर आयसोमर. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. याचा फॉर्म्युला काय? C6H12O6. हा 12चं काय केलं? 6 केले. काय केले? 6 कार्बन एकात टाकले, 6 कार्बन एकात टाकले. हे 12 आणि 12 24 झाले ना. ह्याच्यातले 2 H आले, 11 होते. इथं 12 झाले. 6 आणि 6 12. बॅलन्स आहे रिएक्शन. दीज आर द बोथ आर द आयसोमर्स ऑफ वन अनदर. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. बरोबर का मुलांनो? आता इम्पॉर्टंट काय बघा मुलांनो, इम्पॉर्टंट काय बघा. हे शुगरला कुठे टाकले मुलांनो? पाण्यात टाकले. वॉटर तर पाणीच आहे, म्हणजे ऍक्वेस स्टेट झाली मुलांनो. ग्लुकोज पण कुठून काढलेला आहे? ऍक्वेस स्टेट मधनं काढले, म्हणजे हे पण लिक्विड स्टेट आहे. आणि हे पण कोणती स्टेट आहे मुलांनो? लिक्विड स्टेट आहे. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये जो कॅटलिस्ट यूज करतात मुलांनो, त्या कॅटलिस्टचं नाव आहे द किंग ऑफ ऍसिड. द किंग ऑफ ऍसिड H2SO4. आणि हा पण लिक्विड स्टेट मध्येच असतो. हा पण लिक्विड स्टेट मध्येच असतो. That is example number 3 from the homogeneous catalyst, and that is a copy paste example from the NCERT. NCERT चं पेज नंबर सांगू का मुलांनो? पेज नंबर आहे 128. हे NCERT चं पेज नंबर आहे मुलांनो. ह्यावरून आपण रिएक्शन पिक केलेली आहे. कॉपी पेस्ट रिएक्शन लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं. कारण एनसीआरटी ची एक एक लाईन महत्वाची असते मुलांना. कोणतेही रेफरन्स बुक काही इम्पॉर्टंट नाही. जे एनसीआरटी आहे ते सगळं आहे. एनसीआरटी ची एक एक लाईन म्हणजे खूप सारा महत्वाचा पार्ट असतो. वेरी गुड. ये हो गए भाई एनसीईआरटी के 3 एग्जाम्पल. लक्षात ठेवायचं. पहिलं एक्झाम्पल कोणतं रे बाळांनो? क्लियर? व्हेरी गुड. चालू मूड द नेक्स्ट एक्झाम्पल.
हेटेरोजिनियस कॅटलिस्ट. आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं. हेटेरोजिनियस कॅटलिस्ट म्हणजे काय मुलांनो? ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट, कॅटलिस्ट आणि प्रोडक्ट यांची फिजिकल स्टेट कशी असते? डिफरंट असते. कशी असते रे मुलांनो? फिजिकल स्टेट डिफरंट असते. त्या कॅटलिस्ट रिएक्शनला म्हणतात हेटेरोजिनियस कॅटलिस्ट. आपण काल एक एक्झाम्पल पाहिलं होतं. आपल्या क्लासमध्ये अभिषेक फड नावाचा मुलगा आहे. तो डॉक्टर होणार आहे मुलांनो. त्याचं हॉस्पिटल होतं. हॉस्पिटल हे कशाचं होतं? कोरोनाचं होतं. आणि पेशंट काय करत होते? कोरोना झाला म्हणजे त्याने फक्त रोना चालू होतं पुरानो. कारण अभिषेक फडच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नव्हतं. काय नव्हतं? ऑक्सिजन नव्हतं. मग अभिषेक फड काय करणार? त्यांनी मला फोन केला. सर 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 काय म्हणला त्यांनी मला? सर 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 आपल्याकडे पेशंटले आले सर, पण मला एक प्रॉब्लेम झालाय सर की वरून केंद्र सरकार राज्य सरकारकडून ऑक्सिजन भेटत नाही. मग कसं करायचं? मी त्याला सजेस्ट केलं, काही काळजी नको करू, KCL चे ट्रक मागव. धडाधड धडाधड धडाधड. कोणत्या? KCL O3 ची ट्रक मागवली. त्याच्यामध्ये काय टाकलं? मॅग्नीज ऑक्साईड टाकलं. काय टाकलं? मॅग्नीज ऑक्साईड टाकलं. आणि KCL O3 चा हा ते डिकम्पोज करतं मुलांनो. बरोबर का? KCL O3 चं काय करतं? MnO2 डिकम्पोज करतं. आणि इथं काय झाला? पहिला प्रोडक्ट KCL जमला आणि इथं काय राहिले? O3 हा साईडला पडला. O3 प्लस हे 2 O आणि 3 O टोटल 6 O झाले. 6 O ला आपण असं लिहू शकतो का? 3O2 3 दुनी 6. आणि इथं काय झाला? अभिषेक फडच्या ह्याच्यामध्ये पेशंट हसायला लागले आणि जीव वाचला. ऑक्सिजन जनरेट झाला मुलांनो. दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज ऑक्सिजन जनरेशन मेथड बाय डिकम्पोजिशन ऑफ KClO3 बाय कॅटलिस्ट MnO2. फॉर्मेशन ऑफ हे 2 घ्या बॅलन्स करण्यासाठी. 2 मॉलिक्यूल ऑफ KCl प्लस 3 मॉलिक्यूल ऑफ O2. हे डोक्यात राहील का मुलांनो? यामध्ये फिजिकल स्टेट कशी आहे मुलांनो? बघा यामध्ये फिजिकल स्टेट. ही जी ट्रक मध्ये माल आणलाय म्हणजे सॉलिड स्टेट असेल. हे पण ट्रक आणलाय म्हणजे हा पण सॉलिड असेल. आणि ह्याच्यापासून प्रोडक्ट भेटलाय सॉलिड असेल. पण ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रोडक्ट आहे मुलांनो. तो ऑक्सिजन. सॉलिड असतात का? ऑक्सिजनच्या गोळ्या असतात का? नाही ना. ऑक्सिजन नाका असं मासारखं लावतात ना ऑक्सिजन. बरोबर का? हे गॅस असतं मुलांनो. आणि त्यामुळं ह्याच्या फिजिकल स्टेट कसे आहेत? डिफरंट आहेत. दॅट्स व्हॉट इट इज एक्झाम्पल ऑफ हेटेरोजिनियस कॅटलिस्ट. क्लिअर झालं? क्लिअर झालं का? मैसेज नहीं आ रहे भाई सबके? सगळ्यांचे मेसेज आले पाहिजे. व्हेरी गुड. शॅलो मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. मुलांनो जेवढे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल नंबर 1 झाले हा मुलांनो. असे 4 एक्झाम्पल्स आहेत हेटेरोजिनियसचे. हेटेरोजिनियसचे 4 एक्झाम्पल आणि 4 एक्झाम्पल आपल्या डोक्यात ठेवायचं. 4 एक्झाम्पल डोक्यामध्ये एकदम फिट ठेवायचं आहे. ओके चला शॅलो मूव टू द क्वेश्चन. एक्झाम्पल नंबर 2 हेटेरोजिनियस एक्झाम्पल बघतोय मुलांना आपण. एक्झाम्पल नंबर 2 बघायचं का रे मुलांना? ओके. आता काल आपण एक रिएक्शन बघितली होती मुलांना. काल रिएक्शन काय बघितली होती बघा? two molecules of SO2 is converted into the. बरोबर का? काल एक रिएक्शन बघितली होती ना गाइस? काल रिएक्शन बघितली होती का? याची रिएक्शन कोणासोबत झाली होती? O2 सोबत झाली होती, राईट ना? आणि इथं काय झालं होता? आणि याचं काम झालं होतं 2 molecule of SO3. हे होमोजिनियस मध्ये पाहिली होती गाइस, राईट ना गाइस? हे कुठे पाहिली होती? होमोजिनियस मध्ये पाहिली होती. पण सेम रिएक्शन जर मला हेटेरोजिनियस साठी करायची असेल, होमोजिनियस मध्ये काय बघितलं होती? त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड नावाचं एक कॅटलिस्ट यूज केलं होतं मुलांनो. नायट्रिक ऑक्साईड नावाचं कॅटलिस्ट यूज केलं होतं. सल्फर डायऑक्साईड कोणत्या फिजिकल स्टेट मध्ये आहे? गॅस मध्ये आहे.
O2 कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅस मध्ये आहे. NO कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅस मध्ये आहे. SO3 कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅस मध्ये आहे. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं झालं? हे एक्झाम्पल झालं होमोजिनियसचं झालं. हे एक्झाम्पल कुणाचं झालं? होमोजिनियसचं झालं. जर मला ह्याला हेट्रोजिनियसचं करायचं असेल तर मला कॅटलिस्ट हा सॉलिड टाकावं लागेल. मला कॅटलिस्ट काय टाकावं लागेल? सॉलिड स्टेटचा टाकावं लागेल मुलांना. ह्या सेम रिॲक्शनच हेट्रोजिनियस करायचं आहे मला. फक्त कॅटलिस्ट वेगळा घ्यावं लागेल मुलांना. मी रिॲक्शन सेम लिहितोय. रिॲक्शन काय लिहिलं मी? सेम लिहितोय. 2 मॉलिक्यूल ऑफ SO2 प्लस O2 इन प्रेझेन्स ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ SO3. कॅटलिस्ट कोणते घेऊ रे मुलांनो? NO आहे. NO च्या ठिकाणी घेतो मी प्लॅटिनम. प्लॅटिनम हा कोणत्या स्टेट मध्ये आहे? प्लॅटिनम हा मेटल आहे मुलांनो. हा सॉलिड स्टेट मध्ये आहे मुलांनो. प्लॅटिनम इज प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. हा गॅस आहे, हा गॅस आहे, हा गॅस आहे आणि त्याच्यामध्येच हा काय आहे मुलांनो? सॉलिड आहे. दॅट्स व्हॉट इट इज एक्झाम्पल ऑफ heterogeneous catalyst. Heterogeneous catalyst. मुलांनो हे एनसीईआरटी चालू आहे. पेज नंबर अगोदरचं जर 128 असेल तर हे पेज नंबर किती असेल? पेज नंबर 129 आहे मुलांनो. कॉपी पेस्ट कंटेंट देतो तुम्हाला एनसीईआरटी मधनं. कॉपी पेस्ट. फक्त नोच्या ठिकाणी प्लॅटिनम केलं. फक्त कॅटलिस्टची फिजिकल स्टेट चेंज केली. क्लियर आहे गाईस? फटाफट फटाफट कमेंट टाका मुलांना. समजलं असेल तर कमेंट टाका. सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजेत. मोबाईल लावून दुसरीकडे बघायचं, बघत बसायचं नाही. बाकीचे कमेंट करतच नाहीत बरं का. नाही म्हणजे बहुतेक ना बाकीच्या लोकांना ते चार्जेस लावले असेल. झुमनं चार्जेस लावलेत रे. झुमनं चार्जेस लावलेत. झुमनं चार्जेस लावलेत. किती पैशाला पडाला बघा मेसेज. 1 रुपयाला पडत नाही तर व्हायचं तिकडे सगळे मेसेज इकडे खर्च आला आणि तिकडे पैसे कुठून जायचे तुमचे. ओके गाइस. तर मुलांनो काल एक हाबर प्रोसेस बघितली होती राईट ना. काल एक आपण प्रोसेस बघितली होती गाइस. हा एक्झाम्पल नंबर 3 कडे बघायचं मुलांना. 3rd एक्झाम्पल गाइस. काल एक हाबर प्रोसेस बघितली होती का रे मुलांनो? व्हॉट इज द हाबर प्रोसेस? N2 रिएक्टेड विथ PIN2. आपण हायड्रोजनला काय म्हणतो? हायड्रोजनला PIN2 म्हणतो आपण. N2 रिएक्ट विथ PIN2 फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. त्यासाठी तर 3H2 याचं मुलांना. हे रिएक्शन आपण बघितली होती. या प्रोसेस मध्ये काय प्रोडक्ट बनला? या प्रोसेस मध्ये अमोनिया बनला. काय बनला? अमोनिया. अमोनिया हा खतामध्ये यूज करतात, फर्टिलायझर मध्ये यूज करतात, बरोबर ना. आणि या प्रोसेसचं नाव काय रे मुलांनो? या प्रोसेसचं नाव आहे हबर प्रोसेस. काय आहे? हबर्स प्रोसेस, बरोबर ना. ह्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट कोण आहे बघा मुलांनो? कॅटलिस्ट आहेत आयर्न Fe2O3 पण यूज करतात. Fe2O3 हे जर नसेल तर MO यूज करतात. MO इज फॉर द मॉलिब्डेनियम. MO हा मॉलिब्डेनियम आहे. हे कॅटलिस्ट झाले. आणि ओके फाईन ना. फिजिकल स्टेट बघा मुलांनो ह्याची. हा नायट्रोजन काय सॉलिड मध्ये भेटतो का? गॅस असतो. हा PIN2 पण गॅसच असतो. हा फिजिकल स्टेट याची सॉलिड आहे. हा MO पण सॉलिड आहे. दोघांपैकी एक गॅस कोणता तरी. आणि अमोनिया पण कसा असतो मुलांनो? अमोनिया हा गॅस असतो मुलांनो. तर फिजिकल स्टेट वेगळी आहे का रे मुलांनो? कॅसे फिजिकल स्टेट वेगळी आहे. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस कॅटलिसिस. So it is an example of heterogeneous catalysis. Write down this example fast. Example लिहून घ्या फास्ट. क्लिअर झाला का हा एक्झाम्पल? लिहून घ्या रे मुलांनो.
लिहून घ्या मुलांनो, व्यवस्थित लिहून घ्या रे, टेन्शन नका घेऊ राजांनो. एक एक गोष्टी अंडरस्टँड करायचं. N2 + N2 फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल ऑफ अमोनिया, त्याला म्हणतात हाबर प्रोसेस. त्याला काय म्हणतात? हाबर्स प्रोसेस. प्रोसेस नंबर 34 शिकायचं आपल्याला. प्रोसेस नंबर किती शिकायचं आता? 34 शिकायचं. हाबर प्रोसेस बद्दल बरंच डिस्कशन करायचं आपल्याला. पी ब्लॉक मध्ये पण ही प्रोसेस आहे, 4थी प्रोसेस. मुलांनो, एक आपल्याकडे व्हेजिटेबल ऑइल असतं बघा, सोयाबीन ऑइल असतं बघा, व्हेजिटेबल ऑइल. जे खातात, जे फोडणी देतात, त्याला व्हेजिटेबल ऑइल म्हणतात. कसलं? व्हेजिटेबल ऑइल म्हणतात मुलांनो, राईट ना? व्हेजिटेबल ऑइल आहे. या व्हेजिटेबल ऑइल मध्ये हे कसे असतात रे मुलांनो? व्हेजिटेबल ऑइल म्हणजे नेमकं काय असतात ते? ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, राईट ना? त्याला म्हणतात व्हेजिटेबल ऑइल्स, राईट? राईट ना गाईस? क्लिअर? व्हेजिटेबल ऑइल्स. व्हेजिटेबल ऑइलची रिएक्शन कुणासोबत करायची रे मुलांना आपल्याला? व्हाट टू डू द रिएक्शन विथ हायड्रोजन. कुणासोबत करायची? हायड्रोजन करायची. ऑइल हा लिक्विड गॅस कसा असेल रे मुलांना? सॉलिड लिक्विड गॅस. हा लिक्विड असेल. ऑइल हा लिक्विड आहे, हायड्रोजन हा गॅस आहे. क्लिअर गाईज? ह्याच्यामध्ये कोणत्या कॅटलिस्ट यूज करतात हायड्रोजनेशन ऑफ ऑइल साठी? निकेल वापरतात. काय वापरतात? निकेल होतात. त्या व्हेजिटेबल ऑइल पासून काय बनतं? व्हेजिटेबल घी बनतं मुलांना. हायड्रोजनेशन केल्यानंतर काय बनतं? व्हेजिटेबल घी बनतं. आणि व्हेजिटेबल घी कसं असतं? सॉलिड असतं. काय असतं? सॉलिड असतं, राईट ना? सो हे अजून एक एक्झाम्पलचं दिलं मुलांना. हा पण हेट्रोजिनियस कॅटलिसिसचं एक्झाम्पल आहे. नोट डाऊन करून घ्या, कारण हे एनसीईआरटी मधले एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, पेज नंबर 129. एनसीईआरटी पेज नंबर 129 व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. झाल्यानंतर सांगा. एक शेवटचे एक्झाम्पल आहे हेट्रोजिनियस कॅटलिसिस बद्दल. शेवटचे एक्झाम्पल आहे हेट्रोजिनियस कॅटलिसिस बद्दल. यस यस यस. झालं का रे मुलांनो? शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? मुलांनो, नेक्स्ट वन इज व्हॉट? एक प्रोसेस आहे मुलांनो. प्रोसेस बघा, ज्याचा नाद नाही करायचा तो आपल्याकडे आपल्या क्लासला निनाद आहे. निनाद, त्याचा नादच कोणी करायचा नाही. ओके ना? एक माणूस आहे, तो देव माणूस आहे मुलांनो. त्यांनी ओस्टवॉल्ड नाव आहे त्याचं. काय नाव आहे रे मुलांनो? ओस्टवॉल्ड्स. कमेंट मध्ये टाका ओस्टवॉल्ड्स प्रोसेस. खूप महत्वाची आहे. ज्याचा नाद नाही करायचा तो निनाद आपल्या क्लासला. वा. कारण प्रोसेसचं नाव बघा मुलांनो. एक माणूस आहे, त्या माणसाचं देव माणूस आहे. त्या देव माणसाने एक शोध लावला. शोध कशाचा लावला ते सगळं बघायचं आहे. त्या माणसाचं नाव काय आहे? ओस्टवॉल्ड्स प्रोसेस. ओस्टवॉल्ड नावाचा माणूस आहे, त्यांनी एक प्रोसेस काढली आणि त्या प्रोसेसचं नाव आहे ओस्टवॉल्ड्स प्रोसेस. वा. सगळ्यांनी कमेंट करा रे, स्पेलिंग बरोबर आली पाहिजे. ओस्टवॉल्ड्स प्रोसेस. अपोस्ट्रोफी एस राहिलं तर चालते. स्क्रीन कडे बघू नका अपोस्ट्रोफी एस का नाही, कुठं आहे बाबा टायपिंग रायटिंग मध्ये. जसं तुम्हाला प्रॅक्टिस आहे चॅटिंगची, पण तसंच माझं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे, थोडस वेळ लागेल. ओके. तर मुलांनो, ही प्रोसेस कशाची आहे रे मुलांनो? ही प्रोसेस कशाची आहे? ही प्रोसेस केमिस्ट्रीची प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? केमिस्ट्रीची प्रोसेस आहे. जोक होता. तर ठीक आहे मुलांनो, ह्याच्यामध्ये काय होतं तर मुलांनो, प्रिपरेशन ऑफ दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ प्रिपरेशन ऑफ HNO3 नायट्रिक ऍसिड म्हणतात मुलांनो. याला काय म्हणतात? नायट्रिक ऍसिड म्हणतात.
नायट्रिक ऍसिड बनवण्यासाठीची प्रोसेस आहे, पी ब्लॉक मध्ये पण आहे. याला म्हणतात ओस्टवाल्ड प्रोसेस, प्रिपरेशन ऑफ HNO3. तर रिॲक्शन कशी आहे बघा मुलांनो. हे मेथड नंबर एक्झाम्पल नंबर 5 बघतो हेट्रोजिनियस कॅटॅलिसिसचं. पेज नंबर पुन्हा एकदा तेच पेज नंबर आहे, पेज नंबर 129 असेल, एकदा क्रॉस चेक करा तुम्ही, बरोबर का. एनसीईआरटीचं पेज नंबर 129. एकदम जबरदस्त. कोणता पेन घेऊ रे मुलांनो? मुंबई इंडियन्सचा पेन घेतो, मुंबई इंडियन्सचा पेन घेतो ब्ल्यू कलरचा, बरोबर का. अमोनिया मॉलिक्यूलचं काय होतं मुलांनो? अमोनिया मॉलिक्यूल, अमोनिया मॉलिक्यूलचं रिॲक्शन कुणासोबत करायची? ऑक्सिजन सोबत करायची. ऑक्सिजन सोबत केल्यानंतर काय होतं? आवाज येतो नो, H2O. काय आली प्रोसेस? प्रोसेस बघा मुलांनो. आणि बॅलन्स कसं 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 करायचं सांगतो मी तुम्हाला. हे 4 मॉलिक्यूल्स आहेत, ऑक्सिजनचे 5 मॉलिक्यूल्स आहेत, ह्याचे पण 4 मॉलिक्यूल्स आहेत, आणि ह्याचे 6 मॉलिक्यूल्स आहेत. तर हेल्पलाईन नंबर काय रे मुलांनो? 4 5 4 6 45 46. याचा नंबर काय आहे? 45 आणि 46. ओस्टवॉलचा नंबर काय रे मुलांनो? ओस्टवॉलचा नंबर आहे 45 आणि 46. ह्या नंबरला कॉल केला की मी ओस्टवॉल्ड बोलतोय असं तिकडून आवाज येतो. काय केली रिॲक्शन? डायरेक्ट बॅलन्स होते मुलांनो. रिॲक्शन बघा, एकदा बॅलन्स करून बघा तुमच्या वेळी. बघा, हे लिहून घ्या. अमोनियाची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केल्यानंतर अमोनियाचं डिकम्पोजिशन होते. याच्यामध्ये काय होते? डिकम्पोजिशन होते मुलांनो. आणि देयर इज फॉर्मेशन ऑफ NO अँड 6 मॉलिक्यूल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. एकदम निवांतपणे बॅलन्स करू शकता, एकदम निवांतपणे बॅलन्स करू शकता. H आहेत आपल्याकडे 12, 3 दोन्ही 4 त्रिकम 12, 12 म्हणजे H12 झाले, 6 दोन्ही 6 दोन्ही 12. नायट्रोजन किती आहेत आपल्याकडे? 4 नायट्रोजन आहेत, बरोबर का. हे 4 घ्या. ऑक्सिजन आपल्याकडे किती आहेत? 10 आहेत. 6 इथं गेले, 4 इथं राहिले. 6 ऑक्सिजन इथं गेले, 6 ऑक्सिजन इथं गेले, 4 ऑक्सिजन इथं गेले. NO. टोटली बॅलन्स रिएक्शन आहे मुलांना. काहीच नाही डोक्यामध्ये उजेड टाकायचा. अमोनियाची रिएक्शन ऑक्सिजन सोबत झाल्यानंतर NO आणि वॉटर निघतं. तर नंबर काय? 45 46. नंबर काय? 45 46. काही कंटेंट अवघड आहे का मुलांना? कमेंट टाका फटाफट. अँड दॅट इज द एंड ऑफ द हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस. दॅट इज द एंड ऑफ द हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस. अवघड असेल तर कमेंट टाका फास्ट. 5 एक्झाम्पल बघितलं, नो अवघड. नो अवघड, नो अवघड. क्लिअर गाईज. 5 एक्झाम्पल बघितले पोरांनो. फाईन. सो पुढे द नेक्स्ट शेडिंग. आपण बघितलं होतं मुलांनो, रिॲक्शन बघितली होती ऑटो कॅटॅलिस्टची. ऑटो कॅटॅलिस्ट काय असतं? वन ऑफ द, त्या रिॲक्शन मध्ये एक्स्ट्रा कॅटॅलिस्ट टाकायची गरज नाही. या रिॲक्शन मध्ये एक्स्ट्रा कॅटॅलिस्ट टाकायची गरज नाही. त्याचा प्रोडक्टच कॅटॅलिस्टचं काम करतो. त्या रिॲक्शनला म्हणतात ऑटो कॅटॅलिस्ट रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणतात? ऑटो कॅटॅलिस्ट रिॲक्शन म्हणतात. काल घेतलं होतं रिॲक्शन, काल रिॲक्शन घेतलं होतं. रिॲक्शन लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. काल जे मुलं नव्हते, याचं नाव आहे पोटॅशियम परमॅंगनेट. याचं नाव काय आहे? KMNO4 पोटॅशियम परमॅंगनेट. याचं नाव आहे ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड, COH ला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणतात. COH आणि COH ला काय म्हणतात? ऑक्झॅलिक ऍसिड म्हणतात. लिहून घ्या. याची रिॲक्शन कोणासोबत झाली? H2SO4 सोबत झाली. आणि काय बनला हा? K2SO4, MnSO4, 8H2O, 10CO2 असं झालं होतं. यामध्ये Mn हा Mn सल्फेट आहे, राईट ना. कोण आहे रे मुलांनो? Mn सल्फेट आहे. Mn सल्फेट मध्ये हा काय आहे? Mn सल्फेट आहे. सल्फेट तर माहित आपल्याला, सल्फेट -2 मध्ये असतो. तर Mn काय असेल? +2 मध्ये असेल, राईट ना. Mn कसे असेल? +2 मध्ये असेल. म्हणजेच काय? Mn सल्फेट हे कॅटॅलिस्टचं काम करतं.
म्हणजेच कोण कॅटलिस्टचं काम करतं, एमएन डाय पॉझिटिव्ह. या रिएक्शन मध्ये एमएन डाय पॉझिटिव्ह काय करतं, कॅटलिस्टचं काम करतं, हे लक्षात ठेवायचं. एमएन डाय पॉझिटिव्ह हे जो आहे ना, हा कॅटलिस्ट असतो, त्याला म्हणतात ऑटो कॅटलिस्ट. प्रोडक्टच असं एक कंटेंट दिलं होतं मुलांना. होप सो हे सगळं लेक्चर समजलं असेल, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. अजून पुन्हा थोडेसे एक्झाम्पल्स आहेत, उद्या ते बाकीचे एक्झाम्पल. का लिंक घेऊ रे मुलांना, अजून एक लेक्चर घ्यायचं का? लेक्चर घेऊ की थांबू? लेक्चर घेऊ का थांबू? अजून एक लिंक देऊ का? सगळ्यांनी कमेंट टाका, अजून एक लिंक घेऊ का? हो का नो? कमेंट टाका सगळ्यांनी. बाकीचे कमेंट येत नाहीत. ठीक आहे मुलांनो, काही प्रॉब्लेम नाही. होप सो कंटेंट आवडला असेल. ओके, स्टॉप करतो. पोरांची मन दुखवायची नाहीत रे पोरांनो, बरोबर का? मन दुखली नाही पाहिजे. होप सो सगळ्यांना आजचं कंटेंट आवडलं असेल. थँक्यू सो मच फॉर ऍक्टिव्हली लिसनिंग गाईज.